सकाळी बेठा काकूंनी आमच्यातलं भांडण बघून कदाचित भिकाजी काकांना सांगितलं असेल. काळजीपोटी भिकाजी काका वेदला भेटला असेल आणि बोलला असेल. वेद, तुला खरंच वाटतं का की मी भिकाजी काकांना माझी वकिली करायला पाठवेन तुझ्याकडे? एक वेळी शंकर काका असतं तर मी मान्य केलं असतं. अच्छा, म्हणजे शंकर काका तुझी वकिली करणार का आता? तसं म्हणायचं नव्हतं मला. हे बघ, मी तुला 24 तास दिलेले आहेत. त्यात जे काही खरं असेल ते तुम्हाला सांगणार आहेस. दॅट्स इट. त्याला भेटायला कुठे बोलवू? शेतघरावर? नाही, नको. शेतघरावर बोलवलं तर त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवते. शेतावर बेस्ट आहे. ती आता कुठे ठेवू? लगेच पाणी भरून येते. ही चिठ्ठी वेदने आधी वाचायला नको. एक काम करते, ही मी माझ्या सोबतच ठेवते. माझ्या स्टँडचा काहीतरी उपयोग झाला. नली आज माझ्याशी मन मोकळेपणाने बोले. नलिनीवर वेद नाराज आहे. काहीतरी घडतंय नक्कीच. लागलं नाही ना तुम्हाला? ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? तुम्हाला काय अचानक चक्कर आली का? नाही ग, काय जाऊ दे. मी तुझ्याचकडे येणार होते. मी म्हटलं की काहीतरी तुला चहा पाणी विचारावं. नाही नाही, नको चहा. मी जरा विहिरीवर जाऊन पाणी आणते. उशीर होईल मला. हा बरं, हालेच मी. नीट सांभाळून जा. वेदने वाचली असेल का चिठ्ठी?
चिठ्ठी कुठे गेली? इथेच ठेवलेली मी. चिठ्ठी कुठे गेली? किती वेंधळे पण आहे माझा, उगाच उचलली देवासमोर. आत्ता मला कळलं वेद तुला लग्नात असं का म्हणाला की हे लग्न हीच तुझी शिक्षा आहे. तुझं दुर्दैव नली, वेदसाठी लिहिलेली चिठ्ठी मला वाचायला मिळाली. पण ज्याच्यासाठी ही चिठ्ठी लिहिली आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचेल का? नली, तुला जे काही सांगायचं आहे ना ते ऐकण्याची उत्सुकता वाढतच चालली आहे. कधी एकदा संध्याकाळ होती आणि आपण भेटतोय असं झालं. चिठ्ठी तर इथे नाहीये, म्हणजे वेदनी चिठ्ठी वाचली असणार. वेद एवढा रेडी होऊन परफ्यूम वगैरे मारून निघालाय, म्हणजे संध्याकाळी नक्कीच शेतावर येणार. मला पण लवकरात लवकर आवरलं पाहिजे. हा शंकर काका. अगं नली, मी शंकर काका नाही, चेंडू बोलतोय. बोल ना चेंडू. ऐक, तू सांगितल्याप्रमाणे सगळे आम्ही तयारी पूर्ण करून ठेवतो. तू मस्तपैकी आवरून ये. आता संध्याकाळी होत आली ना, लवकर निघ. हो. आणि हो, लॉलीपॉप आणू नकोस मला, ते मिळतील मला. बरं ऐक, आपलं सगळं आटपल्यानंतर शंकर काकांना तिथे थांबायला सांगू नकोस हा. पण तू मात्र थांब. आणि तुला ते माहितीये ना कोणतं शेत आहे ते.